गदारोळी आनंदे, हा आनंद फक्त इथंच आहे बरं का, हा प्रपंचात नाही. जो प्रपंचात आनंद मिळतोय असं वाटतंय तो आनंद नाही, ते सुख आहे. आणि जिथं सुख आहे तिथं दुःख आहे. आनंद जिथं आहे ना तिथं फक्त आनंद आहे. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये. असेल तर मला नंतर सांगा, उद्या संध्याकाळी सांगितला तरी चालेल, भेटला तर बघा डिक्शनरी शोधा. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये मराठी भाषेत. सुख या शब्दाला अर्थ आहे दुःख, विरुद्धार्थी. त्यामुळे संसारामध्ये सुख आणि दुःख चालूच राहतं, पण परमार्थातला आनंद, निखळ परमानंद की जो संतांनी अनुभवला तो तुम्हाला मला मिळावा ही अपेक्षा, ही त्यांची धारणा. म्हणून कीर्तनाला यायचं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आम्हाला बरीच मंडळी विचारतात बरं का, मी तुम्हाला जाता जाता असंच सांगते, मला माहितीये घड्याळ आपल्याला सांभाळायचंय पुढे, फार पण अगदी 12 वाजून उपयोग नाही ना, कीर्तनाचे नाही वाजणार घड्याळातले म्हटलं. पण लोक आम्हाला विचारतात, ताई एवढ्या लहानपणापासून तुम्ही कीर्तन करता, 25 वर्ष 11व्या वर्षापासून कीर्तनाला उभ्या राहिलात, मग तुम्ही तुमचे सगळे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले तुमच्या वयाची मंडळी, मग तुम्ही का बरं नाही? म्हटलं सगळेच होतील, धर्माचं काम कुणीतरी करायला हवं आणि ती फळी उभी राहायला हवी. त्यामुळे कीर्तनकार हा फक्त 2 तासाचा कीर्तनकार नसतो, तो 24 तास धर्मप्रचारक असला पाहिजे. या पुढे जाऊन सांगते की मला असं वाटतं या वयातच यावं यात, कळलं तर बघा, या वयातच यावं यात, या वयातच इथे आल्यानंतर जी जीवनाची गोडी मिळणार आहे ना ती आयुष्यभर टिकून राहणार आहे बरं का. त्यामुळे योग्य वेळी परमार्थ घडावा. ऐहिक भौतिक विकास, व्यावहारिक विकास, शिक्षण, सगळ्या भाषांचा स्वीकार आम्हाला करायचाच आहे, पण आमचं मूळ आम्हाला हरवता कामा नये. आमचं मूळ जे आहे ना हिंदू धर्म संस्कृतीचं, ते मूळ सध्या हरवत चाललंय. धर्मशिक्षण घराघरातनं देण्याची गरज आहे. आई वडिलांनी सजग राहण्याची फार गरज आहे. त्यामुळे ही कथा कीर्तनं आमच्या लेकरांनी ऐकली पाहिजेत. खूप गोड कथा आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण कीर्तनाच्या ढंगाने ऐकण्याचा काही आनंद वेगळा असतो. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची, असं नाथबाबा सांगतात ना. काय घडलं बघा, एकादशीचा दिवस, पंढरपूर, आणि पंढरपुरातला आनंद. पंढरपूरला जाऊया इथून थेट सगळे, विना तिकीट प्रवास. तयार आहेत सगळे? येवलेकर? हा चला. आधी रचिली गर्दी आहे पंढरपूरमध्ये आणि 2 कंपार्टमेंट आहेत. मराठी भाषेत बोलल्याशिवाय कळत नाही, आपली हीच मराठी ना, मध्ये 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 असे इंग्लिश शब्द येतात. 2 वेगळ्या खोल्या आहेत ना. कुणाच्या? पांडुरंग परमात्मा. एका गाभाऱ्यात आहेत का 2 जण? नाही ना. आई रुक्मिणी आई साहेबांचं तिकडे आहे दालन. आणि हळूच आई रुक्मिणीने पांडुरंग परमात्म्यांना विचारावं, का हो एवढे सगळे लोक तुम्हाला भेटायला, तुमच्या दर्शनाकरता मैल पायपीट करून येतात, सगळ्यांना वैकुंठ मिळणार का? असं कोण विचारतंय? रुक्मिणी आई पांडुरंग परमात्म्याला. सगळ्यांना वैकुंठाची गती प्राप्त होणार? भगवंत म्हणाले, अगं तुला कोणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजे तो वैकुंठाला प्राप्त झाला किंवा मी त्याला प्राप्त झालो? असं काही नाही. मग एवढी सगळी मंडळी येत आहेत. आता यात्रेमध्ये सगळेच असतात, हौशे गौशे आणि सगळे असतात, सगळ्या प्रकारची मंडळी असतात. गळ्यामध्ये माळ असते, पण माळेसारखं वर्तन असेलच असं काही सांगता येत नाही. किंबहुना मोठ्या मोठ्या टपोऱ्या माळा घालणाऱ्याच माणसांचा फार संशय येतो मला तर कधी कधी. त्यामुळे असं वर्तन असेल असं काही सांगता येत नाही. भगवंत म्हणतात असं नाही ग, पंढरपूरला आला म्हणजेच माझी प्राप्ती झाली असं काही नाही. अगं आपल्या घरी राहून ठाईचं बैसोनी करा एक चित्ता आवडी अनंत आळवावा, ही संतांची वचनं सुद्धा आपल्या सोयीनुसार घेणारी माणसं फार आहेत. कधीच कुठल्या तीर्थाला जायचं नाही आणि म्हणायचं ठाईचं बैसोनी, संतांनीच सांगितलंय करा एक चित्त. आपल्या सोयीनुसार आपण अर्थ फार घेतो. आपण लबाड भक्त आहे बरं का, आपल्याला हवं ते. एक सुभाषित आहे, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. एक जण हे कीर्तन माझं ऐकलं आणि एक जण मला भेटायला आले, म्हणाले ताई तो श्लोक मला सांगा म्हणले, परत एकदा लिहून द्या. पाहिजे होता त्यांना, लिहून मला मागत होते. म्हणले कुठला श्लोक? मी बरेच श्लोक म्हणले कीर्तनात आज. नाही म्हणे ते नको 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 सांगितलंय ना, ते फार चांगलं आहे म्हणाले, तो श्लोक लिहून द्या. हे असं आहे आमचं, आमच्या सोयीनुसार आम्ही भक्ती करतो.
भगवंत म्हणतात नाही ग, मी असं सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील, यत करोषि, ते सगळं मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. स्वामी म्हणतात की नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग याचा अर्थ चोरांनी चोरी करताना हे वाक्य स्वामींचं घ्यावं आणि स्वामी म्हणाले भिवू नकोस, चला, असं नाही. जे जे सत्कर्म करशील तिथे मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे जे करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर, असं मीच भगवद्गीतेत सांगितलंय ना कृष्णावतारामध्ये, असं रुक्मिणीला भगवंत सांगतायत. तरी सुद्धा देवा, असा कोणी एखादा भक्त आहे का हो की जो घरी राहून तुमची पूजा करतोय, आराधना करतोय, पंढरपूरला कधी आला नाही? असा एकच काय, असंख्य भक्त आहेत. रुक्मिणी मला दाखवाल? चल म्हणाले, वेळ नको घालवायला, पटकन माघारी येऊ आपण, 10:30 वाजलेत, 11च्या आत माघारी येऊ. आणि मग पंढरपूर पासून जवळच असलेल्या एका गावामध्ये भगवंतांनी आई रुक्मिणीला नेलं बरं का. कुठे आले? अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला विठ्ठल विठ्ठल. अखंड विठ्ठल नामामध्ये रंगलेला असायचा आणि भगवंताला आपलंसं केलंय. पंढरपुरापासून जवळ असलेलं अरणभेंडी नावाचं गाव, तिथे भगवंत रुक्मिणी मातेला घेऊन आलेत. अरण गावचा बांधावर उभे राहिलेत. समोरचा मळा, समोरचं शेत पाहिलं. एक एक रोपट असं जगवलंय, जपलंय, वाढवलंय की विठ्ठल समजून प्रत्येक रोपट्याला पाणी घातलंय. प्रत्येक रोपट्यावर प्रेम करावं, विठ्ठल स्वरूप साक्षात. विचार करा ना, भगवंतांनी दिलेला प्रत्येक श्वास त्याची कृपा आहे असं समजून जर आपलं जीवन पुढे गेलं